everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Solid stateचा पार्ट 1 आणि पार्ट 2 मी तुम्हाला युजिंग लॅपटॉप स्क्रीन शिकवला. आज पार्ट 3 पण मी त्याच्यावरती रेकॉर्ड केलेला, बट काही डिस्टर्बन्स आला आणि तो पूर्ण मला रेकॉर्डेड पोर्शन डिलीट करायला लागला. मग एवढं करण्यापेक्षा मी म्हटलं की बोर्डच्या हेल्पनी तुम्हाला शिकू. जर काही डिस्टर्बन्स आला तर मला एडिटमध्ये तो पटकन काढता येतं. ठीक आहे. सो पार्ट 3 आपण आज बोर्डवर बघतोय. आजचा कंटेंट आहे आपल्याला लॅटाईस म्हणजे काय बघायचं आहे, बेसिस म्हणजे काय बघायचं आहे, क्रिस्टल लॅटाईस म्हणजे काय आणि युनिट सेल म्हणजे काय. पहिल्यांदा लक्षात घ्या, या चारही पॉइंटचे फक्त तुम्हाला डेफिनेशन विचारतील, बाकी काही नाही. ते पण विचारले तर डेफिनेशन विचारणार. ठीक आहे. फक्त समजून घ्या की हे काय आहे. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं की मीठ दॅट इज NaCl. NaCl क्रिस्टलाइन सॉलिड आहे की नाही? येस मॅम, मीठ दॅट इज NaCl इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. मग त्यांचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोण आहेत? कशापासून बनला आपला NaCl? तर इट इज फॉर्म फ्रॉम Na प्लस कॅटायन अँड Cl मायनस anion. मग हे Na प्लस आणि Cl मायनस नेमके कसे अरेंज्ड आहेत? मग आपलं ते व्हाईट कलरचा सॉल्ट तयार झालाय. काहीतरी अरेंजमेंट पाहिजे ना त्याच्यामध्ये. मग ही जी स्पेसिफिक अरेंजमेंट असते ती नेमकी कशी आहे हे आपल्याला शिकायचंय. बघा, मला जर समजा कोणी सांगितलं की NaCl चं स्ट्रक्चर बनव, तर मी ऑलरेडी स्टडी केलाय. सो मला माहित आहे Na प्लस Cl मायनस हे क्यूबिक स्ट्रक्चर बनवतात. क्यूबिक अरेंजमेंट असते त्यांची. क्यूब बनवतात, क्यूबच्या कॉर्नरला असतो Na आणि फेसच्या सेंटरला असतात Cl मायनस. मॅम तुम्ही काय बोलला आम्हाला काहीच कळालं नाही, कारण तुम्ही अजून ते शिकलेला नाहीये. ते शिकण्यासाठी जे बेसिक आहे ते आहे आपलं लॅटाईस. ज्या पार्टिकल्स आहेत तुमच्या सॉलिडचे ते या 3 डायमेन्शन मध्ये कुठे ना कुठेतरी अरेंज्ड आहेत आणि ते वेल प्रॉपरली अरेंज्ड आहेत. म्हणून या 3 डायमेन्शन स्पेसला काय म्हणणार आपण? लॅटाईस. जिथे तुम्ही पार्टिकल्स ठेवणार आहे त्या 3 डायमेन्शन स्पेसला म्हणायचं असतं लॅटाईस. So lattice is a geometrical arrangement of points. Points म्हणजे कोण? Particles in a 3 dimension periodic array. या 3 dimension space मध्ये periodically म्हणजे कसं? Well defined order मध्ये जिथे आपण particles ठेवणार आहे त्याला म्हणायचं लॅटाईस. सो इथे जी मी माझे पार्टिकल्स ठेवले ही 3 डायमेन्शन स्पेस माझ्यासाठी काय झाली? लॅटाईस. ज्या पर्टिक्युलर पॉइंटला मी माझा ॲटम ठेवला तो पर्टिक्युलर पॉइंट काय झाला? मग लॅटाईस पॉइंट. ज्या स्पेस मध्ये ठेवले ते लॅटाईस, ज्या पर्टिक्युलर पॉइंटला ठेवला तो झाला लॅटाईस पॉइंट. ही डेफिनेशन आहे तशी पाठ करायची. लक्षात आलं? ओके. मग चला, आता नेक्स्ट डेफिनेशन मध्ये किंवा त्या नेक्स्ट पोर्शन मध्ये मला सांगितलंय की जिथे तुम्ही ॲटम्स लावलेत ना ते जॉईन करा. स्टार्ट जॉईनिंग. काय दिसलं तुम्हाला? जेव्हा मी ॲटम्स जॉईन केले तेव्हा मला एक लॅटाईस स्ट्रक्चर बनलं, एक क्रिस्टल बनला प्रॉपर. या क्रिस्टलला मी म्हणेन क्यूबिक स्ट्रक्चर किंवा क्यूबिक क्रिस्टल. जेव्हा मी सगळे लॅटाईस पॉइंट जॉईन करतेय तेव्हा मला एक प्रॉपर क्रिस्टल भेटतं. या क्रिस्टलला मी बघितल्यावर मला कळालं की तो क्यूब सारखा दिसतोय, म्हणून नाव दिलं क्यूबिक क्रिस्टल. पण कसा भेटला? पार्टिकल्स दॅट आर अटॅच्ड टू द लॅटाईस पॉइंट. पार्टिकल्स जे तुम्ही लॅटाईस पॉइंट वर ठेवले ते एक बेसिक स्ट्रक्चर असतं. फॉर्म्स द बेसिस ऑफ. कोणाचं बेसिक स्ट्रक्चर असतं? क्यूबिक क्रिस्टलचं. किंवा इथे क्यूब आहे सो जनरल काय म्हणू शकतो? क्रिस्टल लॅटाईसचं. जे तुम्ही लॅटाईस पॉइंट वरती पार्टिकल्स ठेवले हे पार्टिकल एक बेसिक स्ट्रक्चर बनवतात क्रिस्टलचं. मग तो क्रिस्टल क्यूबिक असेल तर क्यूबिक क्रिस्टल, जर तो क्यूबॉइड असेल तर टेट्रागोनल म्हणणार, जर तो हेक्सागोन सारखा दिसत असेल तर हेक्सागोनल क्रिस्टल अँड सो ऑन. गॉट इट? मग युनिट सेल काय आहे? ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ही विचारू शकतात की हे जे सेल आहे हे जर तुम्ही 3 डायमेन्शन मध्ये रिपीट केलं, इकडे इकडे समोर मागे या साईडला त्या साईडला, तर तुम्हाला एक मोठं क्रिस्टल दिसेल. या मोठ्या क्रिस्टलचा छोटासा भाग आहे तुमचा हा स्मॉल युनिट सेल. जसे की बघा, आपली बॉडी कशापासून बनली आहे? सेल पासून.
पेशी. ती सेल जेव्हा ग्रुप बनवते तेव्हा बनतो टिश्यू. टिश्यू जेव्हा ग्रुप बनवतो तेव्हा बनतो ऑर्गन. ऑर्गन जेव्हा ग्रुप बनवतो तेव्हा बनते ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन सिस्टीम जेव्हा ग्रुप बनवतात तेव्हा बनते आपली बॉडी. सिमिलर वे मध्ये प्रत्येक क्रिस्टलचा, प्रत्येक क्रिस्टलाइन सॉलिडचा एक छोटासा पोर्शन आहे की जो 3 डायमेन्शन स्पेस मध्ये रिपीट झाला सगळीकडे की आपल्याला फुल क्रिस्टल भेटतो. मग हा छोटा पोर्शन इज नथिंग बट युनिट सेल. द बेसिक रिपीटेटिंग युनिट किंवा द स्मॉलेस्ट रिपीटेटिंग स्ट्रक्चर ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. हा बॉक्स जर माझा युनिट सेल आहे आणि मी जर याला सगळ्या डायमेन्शन मध्ये पुढे, मागे, साईडला, खाली जेव्हा कंटिन्युअसली रिपीट करेन तेव्हा माझा अख्खा क्रिस्टल मला भेटेल. म्हणून म्हणतात द स्मॉलेस्ट रिपीटेटिंग युनिट ऑफ क्रिस्टल इज नथिंग बट द युनिट सेल. लक्षात आलं असेल? सो परत एकदा बघा, ज्या स्पेस मध्ये मला माझे पार्टिकल्स ठेवता येतात त्या 3 डायमेन्शन जॉमेट्रिकल स्पेसला म्हणायचं लॅटाईस. ज्या पर्टिक्युलर पॉइंटला मी माझा ॲटम ठेवला त्या पॉइंटला म्हटलं लॅटाईस पॉइंट. वेगवेगळे लॅटाईस पॉइंट जेव्हा मी जोडेन, जेव्हा मी जॉईन करेन तेव्हा मला एक बेसिक क्रिस्टल स्ट्रक्चर भेटतं. ते क्रिस्टल स्ट्रक्चर झालं. मग जर ते क्यूब सारखं दिसत असेल तर क्यूब, हेक्सागॉन सारखं दिसत असेल तर हेक्सागॉन. या पूर्ण क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये जेव्हा नीट बघाल तेव्हा असं लक्षात येतं की एक लहानसा पोर्शन कंटिन्यू रिपीट केला की आपल्याला पूर्ण क्रिस्टल भेटतोय. सो हा लहानसा पोर्शन काही नाही तर तो युनिट सेल आहे. लक्षात आलं असेल? एकदा स्क्रीनशॉट करा पटकन. आधीच ढग करून ठेवलंय कारण एमसीक्यू इथेच विचारतात की देर आर हाऊ मेनी क्रिस्टल सिस्टीम्स. सो काय आन्सर करणार? देर आर 7 क्रिस्टल सिस्टीम्स. आताच मी त्यातली एक क्रिस्टल सिस्टीम इथे काढलेली. येस ऑर नो? क्यूब. सो पहिली तर तुम्हाला लक्षात आलीच. पहिली कोणती आहे? क्यूब. दुसरी असते टेट्रागोनल. टेट्रागोनल. मी टेट्राहेड्रल म्हटलेलं नाहीये. टेट्राहेड्रल तुमचा पाहुणा असल्यासारखा टेट्राहेड्रल नाही लिहायचं, टेट्रागोनल येतो. थर्ड असतो ऑर्थोरॉम्बिक. थर्ड असतो ऑर्थोरॉम्बिक. फोर्थ असेल मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक. फिफ्थ असेल ट्रायक्लिनिक. सिक्स्थ असेल हेक्सागोनल. अँड सेवन्थ असेल रॉम्बोहेड्रल. रॉम्बोहेड्रल. हे 7 लक्षात राहतील का बघा तुमच्या नव्हे? क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, रॉम्बोहेड्रल. पाठ करू पण नका. बघा मी एक हिंट देते तुम्हाला. लेट मी राईट हिअर. काय लिहितीये वाचा. तुम्हाला वाचता तरी येतच आहे. व्हॉट इज CUT? क्यूट. व्हॉट इज OUR? आवर किंवा आर म्हणतात त्याला. क्यूट आर मदर. MOTHER. क्यूट आर मदर ही हिंट असणार आहे आपल्या 7 क्रिस्टल सिस्टीम्स लक्षात ठेवण्यासाठी. CU stands for cubic. CU stands for cubic. TE stands for tetragonal. OUR stands for orthorhombic. M stands for monoclinic. T stands for किंवा MO करा, ठीक आहे. T stands for triclinic. HE stands for hexagonal. And R stands for rhombohedral. rhombohedral. बघा बरं झाल्या का 7? क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, फोर्थ इज मोनोक्लिनिक, फिफ्थ इज ट्रायक्लिनिक, सिक्स्थ इज हेक्सागोनल and seventh is rhombohedral. लक्षात येईल? CU क्यूबिक, TE टेट्रागोनल, OUR ऑर्थोरॉम्बिक, MO मोनोक्लिनिक, T ट्रायक्लिनिक, HE हेक्सागोनल,
आर रॉम्बोहेड्रल आणि अशा प्रकारे आपल्या 7 क्रिस्टल सिस्टीम्स पार्ट झाल्या असतील ना? येस. चला तुम्ही याचा एकदा स्क्रीनशॉट करा. बर, फर्स्ट ऑफ ऑल ह्या 7 सिस्टीम अशा का पडल्या? क्यूब, टेट्रागोनल, काहीतरी बेस पाहिजे ना की याला क्यूब म्हणायचं, याला टेट्रागोनल म्हणायचं, याला ऑर्थोरॉम्बिक म्हणायचं, याला मोनोक्लिनिक म्हणायचं. काहीतरी हिंट, काहीतरी बेसिक पाहिजे, काहीतरी स्टँडर्ड पाहिजे. दॅट स्टँडर्ड इज एज आणि अँगल. बघा, जसं की तुम्हाला क्यूब तर ओळखतो, मला क्यूब काढू दे एकदा. हा झाला आपला क्यूब. क्यूबला ही जी तुमची विड्थ वगैरे काय जे म्हणाल, ही जी तुमची लेंथ आहे, लेंथला मी ए म्हणते, ब्रेडथला मी बी म्हणते आणि विड्थला मी सी म्हणते. येस. सो प्रत्येक क्रिस्टल सिस्टीमला अशा 3 बाजू असणार, ए बी सी. या 3 बाजूंनाच आपण काय म्हणणार आहे? एज. एज. एज काय काय असतात? ए कॉमा बी कॉमा सी. 2 कॉर्नर्सच्या मधली जी लाईन असते तिला एज म्हणतात. सो ही एक एज आहे, ही एक एज आहे. असं प्रत्येक सिस्टीमला 3 एजेस आहेत आणि 3 अँगल्स आहेत. अँगल्स कुठे आहेत? समजा या दोघांमध्ये अल्फा लिहिला मी, या दोघांमध्ये बीटा लिहिला मी, आणि हा आणि वरचा मोठा अँगल मी गॅमा लिहिते. सो अँगल पण किती असणार आहेत प्रत्येक क्रिस्टल सिस्टीमला? 3. कुठले कुठले? अल्फा, बीटा, गॅमा. आणि ह्यांचं जे रिलेशन आहे, जसं क्यूब मध्ये तुम्ही काय म्हणणार? मॅम, क्यूब मध्ये सगळ्या साइड इक्वल असतात. हेन्स ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. आणि सगळे अँगल्स इक्वल असतात. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा आणि ते सगळे 90 डिग्री असतात. जर असं आलं तर आपण क्यूब म्हणतो. आणि यामध्ये चेंजेस झाले की यापैकी मग प्रत्येक एक एक सिस्टीम बनणार आहे. मग बघूया सगळ्यांचे रिलेशन्स लिहूया. चला एकदा स्क्रीनशॉट करा याचा. जे काय शिकवलं 7 क्रिस्टल सिस्टीम 1 2 3 4 5 6 7. क्यूट आर मदर नुसार तुम्ही असं एका कॉलम मध्ये लिहू शकाल. अकॉर्डिंग टू क्यूट आर मदर, आय गेस तुम्ही लिहू शकाल. त्यानंतर असा कॉलम करायचा. इथे लिहायचे एज ए बी सी आणि इथं आपण लिहिणार अँगल अल्फा बीटा गॅमा. त्यातलं क्यूबिक स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, मला पण माहिती आहे. असं दिसतं आणि या सगळ्या साइड्स इक्वल आहेत म्हणून मी लिहिणार ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. अँगल सगळे इक्वल आहेत म्हणून मी लिहिणार अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. येस ऑर नो? त्यानंतर आहे टेट्रागोनल. टेट्रागोनल असतो आपल्या क्यूबॉइड सारखा. हा क्यूब आहे. क्यूब म्हणजे काय? स्क्वेअरचं 3 डायमेन्शन प्रिंट क्यूब. तसं रेक्टँगलचं जेव्हा 3 डायमेन्शन बनतो तेव्हा बनतो तो क्यूबॉइड. क्यूबॉइड. मग क्यूबॉइड मध्ये पण ए इक्वल टू बी असतं बट सी इक्वल नसतं. ए कशाला इक्वल असतो? बी ला. पण एक साइड त्याची इक्वल नसते. मग मी लिहिलं ए इक्वल्स टू बी बट नॉट इक्वल्स टू सी. आणि यात पण सगळे अँगल इक्वल आहेत. रेक्टँगलचे सगळे अँगल इक्वल असतात आणि ते 90 डिग्री असतात. म्हणून क्यूबॉइडचे म्हणजे टेट्रागोनलचे पण सगळे अँगल इक्वल आहेत आणि 90 डिग्री आहेत. मग असं प्रत्येकाचं स्ट्रक्चर आठवून आपण काढत बसायचं का? बिलकुल नाही. हिंट अँड ट्रिकने जायचं. सगळे आधी काय करा तुम्ही एबीसी लिहून घ्या. बघा, ए इक्वल्स टू बी इक्वल्स टू सी, 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 ए इक्वल्स टू बी इक्वल्स टू सी. सगळ्यामध्ये इक्वल टू बी इक्वल टू सी लिहून घ्यायचं. पहिले तिन्ही इक्वल, त्याच्यानंतर लास्ट वाल्याला कट करायचं. मग काय झालं? ए इक्वल्स टू बी नॉट इक्वल्स टू सी. त्याच्यानंतर लास्टचे दोन्ही पण कट करायचं. काय झालं? ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. आणि हे 3 वेळा रिपीट झालं पाहिजे. 1 टाइम्स, 2 टाइम्स, 3 टाइम्स. बघा, आधी ए इक्वल टू बी इक्वल टू सी, नंतर लास्ट को काटो, बोथ को काटो, बोथ को काटो, बोथ को काटो. दैट्स इट.
त्याच्यानंतर सेकंड अँड लास्ट सेकंड मॅच होत असतं. सेकंड नंबर अँड लास्ट सेकंड नंबर 1 2 3 4 5 6. So second and sixth number same. A equal to B, not equal to C. And first and last, that is seventh, match होत असतं. That is A equal to B equal to C. आणि ही साईड सगळी आपली कंप्लीट झाली. मला प्रत्येकाचं स्ट्रक्चर माहितीच पाहिजे असं काही आहे का? नाही. आधी मी लिहिणार A equal to B equal to C सगळ्यामध्ये. पहिला क्यूब आहे, सगळ्या साइड इक्वल. लास्ट को काटो, बोथ को काटो, बोथ को काटो, बोथ को काटो, लास्ट को काटो, ऑल इक्वल. दॅट्स इट. इट वॉज इझी. परत आपण जाऊया अँगल कडे. अँगल मध्ये तुम्हाला पहिले 3 इक्वल घ्यायचे. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा 90. रिपीट रिपीट रिपीट. सो पहिले 3 काय करणार तुम्ही? सेम लिहिणार. पहिले 3 तुम्ही सेम लिहिणार. काय? अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. तुम्ही जेव्हा 3 लिहाल, चौथ्याला येते आपली मोनोक्लिनिक सिस्टीम. मोनोक्लिनिक सिस्टीम. आणि मोनो म्हणजे काय? मोनो म्हणजे काय? एक. मग मोनोच्या बाबतीत तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझी, ती म्हणजे यामध्ये अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री असतो आणि जो गॅमा आहे तो मात्र 90 डिग्रीला इक्वल नाहीये. सो एक गोष्ट इक्वल ती म्हणजे कोणती? अल्फा बीटा एकमेकांना इक्वल आणि ते 90 डिग्री असतात. अल्फा बीटा इक्वल टू 90 ही एकच गोष्ट मोनोक्लिनिक मध्ये इक्वल आहे. बघा, नॉट इक्वल नॉट इक्वल नॉट इक्वल. एकच गोष्ट जी इक्वल आहे ती कोण आहे? अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. मग ट्रायक्लिनिक म्हणजे 3 सगळेच नॉट इक्वल. ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. अल्फा नॉट इक्वल टू बीटा नॉट इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. सिंपल. सगळ्याला फक्त नॉट इक्वल करायचं ट्रायक्लिनिक सिस्टीम मध्ये. म्हणून हिलाच म्हणतात मोस्ट अनसिमेट्रिक. काही सेम नाही, अनसिमेट्रिक. चांगली सिस्टीम नाहीये, सगळे नॉट इक्वल आहेत. नेक्स्ट आहे हेक्सागोनल. हेक्सागोनलचं मात्र तुम्ही असं स्ट्रक्चर काढू शकता. व्हॉट इज हेक्सागॉन? समथिंग लाईक दिस. आणि हे तुम्ही खाली असं एक्सटेंड करा. हे खाली सेम असं स्ट्रक्चर असणार आहे. पण यामध्ये मी जर तुम्हाला हे अँगल्स विचारले, हा अँगल किती आहे, आणि सिमिलरली मी खालून असं विचारू शकते, हा अँगल किती आहे, तर तुम्ही मला काय सांगणार? मॅम, इथून हा जो तुम्ही अँगल केलाय तो 90 डिग्री आहे आणि जो इथे पण असणार आहे खालच्या स्ट्रक्चर मध्ये तो पण 90 डिग्री किंवा ह्याचाच इम्प्रेशन इथं दाखवते. हा अँगल किती आहे? हा 90 डिग्री आहे. याचा अर्थ मॅम हेक्सागॉन मध्ये 2 अँगल तर 90 डिग्री झाले आणि हा जो एक आहे तो असतो 120. हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हेक्सागॉनचा अँगल 120 असतो. सो 2 अँगल, कुठलेही 2, जसं की मी लिहिते अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि ह्यामध्ये जो गॅमा आहे तो इक्वल असतो 120 डिग्री. 2 अँगल 90, एक अँगल 120 असेल तर हेक्सागॉनल सिस्टीम असते. मग रॉम्बोहेड्रलला परत तुम्ही पहिल्यासारखं लिहायचं. दॅट इज अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा. फक्त एक चूक नाही करायची, ते म्हणजे याच्यात सगळे 90 इतके नसतात. अल्फा बीटा गॅमा तिन्ही पण इक्वल आहेत पण ते 90 इतके नाही आहेत. चार्ट भरला का सगळ्यांनी असाच? येस. बघा परत एकदा सांगते, इथे सगळीकडे ए इक्वल टू बी इक्वल टू सी लिहित जा. पहिले सगळे इक्वल, लास्ट को काटो, बोथ को काटो, नॉट इक्वल नॉट इक्वल. आणि हे 3 वेळा रिपीट झालं पाहिजे. 1 टाइम रिपीट, 2 टाइम रिपीट, 3 टाइम रिपीट. एकदा 3rd टाइम रिपीट झालं की सेकंड अँड लास्ट सेकंड सेम, फर्स्ट अँड लास्ट सेम. हा कॉलम भरला. एज मध्ये किंवा सॉरी अँगल मध्ये 1 2 3 पहिले 3 सेम लिहायचे. अल्फा बीटा गॅमा 90 सगळे इक्वल. अल्फा बीटा गॅमा 90 सगळे इक्वल. 4th वाली सिस्टीम येते मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90. बाकी सगळं नॉट इक्वल. ट्रायक्लिनिक मध्ये सगळंच नॉट इक्वल. हेक्सागोनल मध्ये 2 अँगल असतात 90, तिसरा असतो 120. रॉम्बोहेड्रल मध्ये सगळे अँगल असतात इक्वल बट नॉट इक्वल टू 90. आता याचा एकदा स्क्रीनशॉट करा. बघूया 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस कोणता. 7 काय असतात? क्रिस्टल सिस्टीम, क्युबिक क्रिस्टल सिस्टीम पासून रॉम्बोहेड्रल क्रिस्टल सिस्टीम पर्यंत.
आता मी तुम्हाला दाखवणार आहे 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस कोणत्या. आता पहिलं घ्या क्यूब. क्यूब म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असा काहीतरी दिसतो, पण याच्यामध्ये 3 स्ट्रक्चर असतात. जेव्हा सगळे ॲटम्स, बघा मी काय करते, पार्टिकल्स आहेत ना, त्यांनी सगळे असे कॉर्नरला लावले, क्यूबच्या कॉर्नरला, क्यूबच्या कॉर्नरला. आता तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय त्या रूमचे कॉर्नर काउंट करा किती आहेत. रूम एकच रूम आहे, त्या रूम मध्ये बसला असाल. कॉर्नर्स बघा किती आहेत. एक कॉर्नर, 2 कॉर्नर, खालचा 3, या साईडचा 4, समोरचे 2, 5, 6, 7, 8, 8 कॉर्नर आहे. 8 कॉर्नर वरती एक एक ॲटम ठेवा असं दिसेल. मग याला काय म्हणतात, सिंपल क्यूब. याला काय म्हणतात, सिंपल क्यूब किंवा सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल. परत आता क्यूब काढते मी. परत तुमची रूम, तुम्ही या रूम मध्ये बसलाय. परत 8 कॉर्नरला 8 ॲटम्स ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक ॲटम एक्स्ट्रा घ्या आणि तो कुठे ठेवा, बरोबर रूमच्या मध्ये, बरोबर सेंटरला. या क्यूबला जर बॉडी म्हटलं, स्ट्रक्चर म्हणजे बॉडी, बॉडीच्या सेंटरला, म्हणून याचं नाव असतं बॉडी सेंटर. बॉडी सेंटर युनिट सेल. बॉडी सेंटर युनिट सेल. हे जे अरेंजमेंट आहे ते तर आहेच, फक्त एक ॲटम बॉडीच्या सेंटरला ठेवला म्हणून झालं बॉडी सेंटर. अजून एक टाईपचं अरेंजमेंट होऊ शकतं क्यूब मध्ये, अजून एक टाईपचं अरेंजमेंट होऊ शकतं. कॅन यू सी दिस? येस. परत 8 कॉर्नरला ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8. असंच ठेवलं तर SCC होईल. अजून एक मध्ये ठेवला तर BCC होईल. हे सोडून अजून काय करू शकतोय तर बघा, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या घराला भिंती किती आहे, दिवार किती आहे, 4. मागची, समोरची, राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड, या 4 फेसेस आहेत. फेसेस. अजून 2 फेस मिस होतात. फेस म्हणजे काय, प्लेन. रूमला हे किती प्लेन आहेत, 1 प्लेन, समोरची 2 प्लेन, साईडची 3, या साईडची 4, वरचं छत 5 आणि खालची फरशी 6. सो देर आर 6 फेसेस. या प्रत्येक फेसच्या, या प्रत्येक प्लेनच्या असा मध्ये नेऊन ॲटम ठेवायचा आहे. चला ठेवूया तर मग. वरती जे छत आहे त्याच्यावरती ठेवलं, खाली फरशीच्या मध्ये ठेवलं, मागच्या वॉलला ठेवलं, समोरच्या वॉलला ठेवलं, साईडच्या वॉलला ठेवलं, या साईडच्या वॉलला ठेवलं. सो टोटल 6 झाले का बघा. 1 2 3 4 5 and 6. हे जे स्ट्रक्चर बनतं याला म्हणायचं असतं फेस. फेस म्हणजे काय, दिवार. सो दिवार आपण 4 नाही म्हणायचं, 6 म्हणायचं, कारण खालची फरशी की ज्याला आपण लादी म्हणतो आणि वरचं रूफ. सो रूफ ॲज वेल ॲज फ्लोर हे आपलं फेस आहे. 1 2 3 4 5 6. सो 6 फेस. फेसच्या मध्ये ठेवलं म्हणून नाव झालं फेस सेंटर. फेस सेंटर युनिट सेल. फेस सेंटर युनिट सेल. सो क्यूब किती टाईपचे अरेंजमेंट दाखवतो, 3 टाईपचे अरेंजमेंट दाखवतो. तसं टेट्रागोनल जेव्हा शिकला किंवा स्ट्रक्चर काढलं गेलं तेव्हा तो 2 डिफरंट अरेंजमेंट दाखवत होता. 2 डिफरंट अरेंजमेंट. एक तर सिंपल दाखवत होता, अजून कोणतं ते मी दाखवते, सांगते तुम्हाला. ऑर्थोरॉम्बिक 3 करत होता, नाही ऑर्थोरॉम्बिक 4 करत होता. 3 2 4, 3 ते 4 म्हणतो ना आपण, 3 वाजल्यापासून 4 वाजल्यापर्यंत. इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, 3 to 4, 3 to 4, परत एकदा 2, 3 to 4 to 1 1 1, 3 to 4 to 1 1 1. मग हे टोटल काउंट करा. 3 + 2 5 + 4 9 + 1 10 11 12 13 14. सो अशा टाईपचे सगळे तुम्ही ॲडिशन केले की आपल्याला भेटतात 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस. ह्या झाल्या 7 क्रिस्टल सिस्टीम्स आणि हे झाले 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस. त्यातला आपण फक्त क्यूब शिकणार. सो मी क्यूबचं सेपरेट तुम्हाला काढून दाखवलं. मी अजून एक दाखवेन टेट्रागोनल किंवा ऑर्थोरॉम्बिक. ठीक आहे, एकदा याचा स्क्रीनशॉट करा.
बघा मी टेट्रागोनल काढतीये. टेट्रागोनल मी सांगितलं तुम्हाला क्यूबॉइड. सो टेट्रागोनलचं जेव्हा स्ट्रक्चर काढलं गेलं तेव्हा एक असतं सिंपल. सिंपल मध्ये काय असतात, फक्त कॉर्नरला ऍटम्स नेऊन ठेवायचे. कॉर्नरला फक्त ऍटम्स नेऊन ठेवले. मग हा पण आपला काय झाला, सिंपल टेट्रागोनल. सिंपलच दुसरं नाव आहे प्रिमिटिव्ह. सिंपललाच दुसरं नाव काय आहे, प्रिमिटिव्ह किंवा सिंपल सेल म्हणायचं याला. प्रिमिटिव्ह किंवा सिंपल. सेकंड जे स्ट्रक्चर होतं टेट्रागोनलचं ते जे ऑब्झर्व केलं ते काहीतरी असं होतं. टेट्रागोनल काढला, परत सगळे ॲटम्स कुठे आहेत, कॉर्नरला. 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक ॲटम कुठे होता, बॉडीच्या सेंटरला. बॉडीच्या सेंटरला. मग याचं नाव काय होईल, बॉडी सेंटर. बॉडी सेंटर. याचा अर्थ टेट्रागोनल मध्ये फक्त सिंपल युनिट सेल आणि बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे. फेस सेंटर नाहीये, एंड सेंटर नाहीये, फक्त 2 युनिट सेल आहेत, सिंपल आणि बॉडी सेंटर्ड. फेस वाला नाही, म्हणून 2 लिहिलं. आता याचा एकदा स्क्रीनशॉट करा पटकन. आताच क्यूब मध्ये बघितलं, क्यूब मध्ये 3 कोणते कोणते, SCC सिंपल क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल, त्याच्यानंतर फेस सेंटर्ड युनिट सेल. सो शॉर्ट फॉर्म कसे आहेत, SCC सिंपल क्यूबिक किंवा सिंपल क्यूबिक सेल, बॉडी सेंटर्ड सेल, फेस सेंटर्ड सेल. 3. टेट्रागोनल मध्ये 2च असतात. सिंपल सगळ्यात असणार आहे, टेट्रागोनल मध्ये जो होता तो होता बॉडी सेंटर्ड सेल. ऑर्थोरॉम्बिक मध्ये 4ही असतात. 4ही म्हणजे SCC, BCC, FCC, अजून एक आहे बेस सेंटर्ड युनिट सेल. पण बेस सेंटरच्या ऐवजी काय लिहा तुम्ही, ECC लिहा, एंड सेंटर. मी जरा हे रफ करते. ECC कसा असतो दाखवायचा राहिला ते एकदा बघा. तर क्यूब मध्ये ECC नाहीये, पण मी फक्त इमॅजिन व्हावं म्हणून दाखवते. सगळ्या कॉर्नर्सला तर ॲटम असणार आहेत 1 2 3 4 5 6 7 8. एक अजून 2 ॲटम्स ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. हे 8 तर लावले, अजून मी 2 देणार आणि ते 2 तुम्ही असे लावायचे की कोणत्या पण 2 अपोजिट फेसला, पुढे मागे लावा किंवा लेफ्ट राईट लावा किंवा वर खाली लावा. मी किंवा म्हणतीये, 2 ॲटम्स आहेत. सो आयदर तुम्ही पुढे मागे लावा किंवा या साईडला लावा किंवा वर खाली, युअर चॉईस. मी वरती आणि खाली लावते. एक ॲटम वरच्या फेसच्या मध्ये आणि दुसरा फ्लोअरच्या मध्ये. याला म्हणतात बेस सेंटर. कुठे कुठे ॲटम आहेत बघा, सगळ्या कॉर्नर्सला आणि वर आणि खाली, अपोजिट फेसेसला, एकाच अपोजिट फेसला. सो या सेलला म्हणायचं असतं बेस सेंटर. बेस सेंटर. पण मी बेस सेंटरचा शॉर्ट फॉर्म परत BCC केला तर बॉडी सेंटर सोबत कन्फ्यूज होईल, म्हणून मी याला लिहिताना एंड सेंटर लिहिला. याचं दुसरं नाव काय आहे, एंड सेंटर. 2 वर अँड टॉप, एंड. सो एंड सेंटर. याचा एकदा स्क्रीनशॉट करा. सिंपल सगळ्यात असणार आहे आणि जो दुसरा असतो तो असतो एंड सेंटर, जो आता काढून दाखवला तो. ट्रायक्लिनिक मध्ये एकच आहे. एकच असेल तर पक्का तो SCCच असतो. सिंपल. सिंपलला दुसरं नाव काय सांगितलं, प्रिमिटिव्ह. टेक्स्टबुक मध्ये प्रिमिटिव्ह वापरले, काही ठिकाणी सिंपल वापरले. सो 3 म्हणजे कोण, सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर, फेस सेंटर, जे फुल आपल्याला डिटेल मध्ये शिकायचे. टेट्रागोनलचे 2 कोण आहेत, SCC, BCC. ऑर्थोरॉम्बिकचे 4ही सुद्धा, SCC, BCC, FCC, ECC. मोनोक्लिनिकचे 2 आहेत, SCC आणि ECC. 1 1 1 मध्ये SCC, SCC, SCC. दॅट्स इट. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. आता तुम्ही क्यूब काढला इकडे. प्रत्येक क्यूबला कॉर्नर किती असतात, सगळ्यात बेसिक तर किती कॉर्नर असतात, 8. सो क्यूबचे काउंट करण्यापेक्षा तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय तिथले कॉर्नर काउंट करा. 1 2 खालचे 3 4 5 6 7 8. 8 कॉर्नर आहेत. पॉज करून काउंट करा पहिल्यांदा. 8 आहेत. ओके. त्यानंतर विचारलं जातं फेस किती आहेत. मग मी फेस म्हणजे काय सांगितलं, 4 भिंती, वरचं छत, खालची लादी किंवा फरशी. 1
2 3 4 5 6. पूर्ण सॉलिड स्टेट मध्ये फक्त डान्सच करायचं आपल्याला. 6 फेस आहे आणि एज विचारतात. आता एज म्हणजे काय? मग अशा आपण एबीसी केलं ना. एज दोन कॉर्नरला जी लाईन जॉईन होते तिला म्हणतात एज. दोन कॉर्नर्सच्या मध्ये जी लाईन आहे तिला म्हणणार आपण एज. फॉर एक्झाम्पल माझ्या बोर्डचे कॉर्नर दिसत आहेत का तुम्हाला? इफ येस देन हा कॉर्नर आणि या कॉर्नरला ही जी लाईन जॉईन केली आहे हिला मी म्हणणार एज. तसं तुमच्या रूमला म्हणजेच क्यूबला किती एजेस आहेत बघा बरं. मी काढते इथे. एक तर मी इथे ऑलरेडी काढली आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. So there are in all total 12 एजेस. MHT CET साठी आपल्याला माहिती पाहिजे एखाद्या क्यूबला 8 कॉर्नर 6 फेसेस अँड 12 एजेस असतात. मला कमेंट मध्ये सांगा तुमचे 12 एजेस तुम्हाला सापडलेत का? प्रत्येक 2 कॉर्नरला जॉईन करणारी लाईन. कॉर्नर्स तर तुम्हाला ओळखता येतात. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. देर आर 12. आता मी फास्ट मोजले, तुम्ही तुमच्या रूमचे मोजा. 12च यायला पाहिजे. मग आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन असतो टाइप ऑफ युनिट सेल. ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, फक्त एका बोर्डवरती प्रॉपरली काढले. फक्त क्यूबच्या कॉर्नर वरती ॲटम ठेवले. आठी कॉर्नर वरती 8 ॲटम ठेवले. 1 2 3 4 5 6 7 8. असं स्ट्रक्चरला म्हणतात सिंपल युनिट सेल आणि शॉर्ट मध्ये लिहितात SCC. SCCचं स्ट्रक्चर पण मध्ये फक्त एक ॲडिशनल ॲटम ठेवलाय. कुठे ठेवला? बॉडीच्या सेंटरला, म्हणून नाव झालं बॉडी सेंटर्ड युनिट सेल किंवा BCC. परत SCC सारखं बेसिक स्ट्रक्चर तर आहेच, पण 6 ॲटम घेतले आणि प्रत्येक फेसच्या मध्ये ठेवले. हे वरती छत आहे, या छताच्या मध्ये. हे खाली फरशी आहे, फरशीच्या मध्ये. या साईडच्या भिंतीच्या मध्ये, या साईडच्या भिंतीच्या मध्ये. हे समोरच्या भिंतीवरती, हे मागच्या भिंतीवरती. सो असे 6 ॲटम्स ठेवले. इथे मध्ये, समोर मध्ये, या साईडला मध्ये, इकडच्या साईडला मध्ये, वरती मध्ये, खाली मध्ये. संपलं. 6 ॲटम्स ठेवले. असं स्ट्रक्चर दिसलं की फेस सेंटर्ड युनिट सेल डिनोट करायचं FCC. परत आठी कॉर्नरला 8 आहेत आणि फेसला पण आहेत, पण कोणत्या फेसला? फक्त 2 फेसला. वरती ठेवला तर खालीच ठेवायचा, लेफ्ट हँड साईडला ठेवला तर राईट हँड साईडला ठेवायचा आणि पुढे ठेवला तर मागे ठेवायचा. और सगळीकडे ठेवत बसायचं नाही, कोणत्याही 2 अपोजिट फेसला ठेवायचं. याला म्हणतात बेस सेंटर. पण बेस सेंटरचा सिम्बॉल BCC लिहिला तर याच्या सोबत कोलॅप्स होईल. सो ECC लिहिणार मी, एंड सेंटर्ड युनिट सेल. एंड सेंटर्ड सुद्धा म्हणतात हिला. E म्हणजे काय? एंड. लक्षात आलं इथपर्यंत? आता मी नेक्स्ट लेक्चर पासून काय करणार आहे? मी सिंपल क्यूबिक घेणार. सिंपल क्यूबिकचा आधी सगळ्यात डिटेल अभ्यास करायचा. नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल किती आहे, कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, त्याची पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे, त्याची डेन्सिटी किती आहे. त्यानंतर BCC. परत हे 4 पॉइंट BCC साठी, परत ते 4 पॉइंट FCC साठी. आणि ECC काय क्यूबिक मध्ये नसतो, आपण फक्त क्यूबिकचा अभ्यास करणार. क्यूब मध्ये 3च सेल असतात, SCC BCC FCC. या प्रत्येकाचा डिटेल स्टडी एक पार्ट घेऊन करायचा. आधी या सगळ्याचा परफेक्शन नोट्स बनवून ठेवा आणि प्रत्येक वेळी मला नोट्सला मागू नका. खरंच मला नोट्स बनवायला वेळ नाही भेटत आहे, कारण मी स्वतः स्टुडंट आहे. यू नो, तुमच्यासाठी लॉकडाऊन मध्ये स्टार्ट करायचं म्हणून यूट्यूब चॅनल स्टार्ट झालं, पण मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला तुमच्याकडून आणि मी हे आता कंटिन्यू करतेय. सो माझ्या डोक्यावरती पहिलं आहे की तुमचा सिलेबस मला जास्तीत जास्त कंप्लीट करायचा आहे. नोट्स बनवायला लागले तर मग आता तुम्हाला माहिती आहे की किती लेट व्हिडिओ अपलोड होतात माझे, आणि नोट्स काढायला बसले तर अजून डिले होईल, सिलेबसला डिले होईल. त्यापेक्षा स्क्रीनशॉट करायचं आणि पटकन नोटबुक मध्ये लिहायचं, टेक्स्टबुक वाचायची आणि सेल्फ नोट्स बनवायचे. ठीक आहे, चला भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू सो मच.